15 दिवसांच्या धुमशानंतर गेले 2 दिवस पावसाने उसंत घेतली आणि अमावस्येनंतर आज गुरुवारी शेतकऱ्यांनी पेरणीचा मुहूर्त साधला। आजचा दिवस पेरणीचा ठरला। आज पाऊसही दिवसभर नव्हता, त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रतिसाद पेरणीला लाभला। काही ठिकाणी महिला वर्ग पेरणी करत होते, तर काही भागात पुरुष मंडळी स्वतःच्या हातामध्ये कुदळ घेऊन पेरणीला सुरुवात केली होती। गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने शेतात दिसून आला। आज दिवसभर पावसाची विश्रांती होती, त्यामुळे पेरणी करण्यासही चांगला वाव मिळाला। आता शेतकरी वर्ग पाऊस पडेल का या चिंतेत दिसून येत आहे। शेतामध्ये उकळ बेर कामाला सुरुवात झाली आहे। कोकणात सर्वत्र असेच चित्र दिसून येत आहे। तुम्ही आता पेरा करताय ना, समजा पाऊस गेला 30 तारखेनंतर पाऊस जाणार आहे असं समजलंय, तर उद्या समजा पाऊस गेला आणि जर तुम्ही पेरणी केली तर त्याचं काय पुढे? पेरा गेला तर नुकसानी होणार त्याची। होणार आहे होणार, पण पाऊस तुम्हाला हवाय कंटिन्यू? पाऊस पाहिजे आम्हाला कंटिन्यू। आणि पाऊस समजा नाही लागला गेला तर मग तुमचं नुकसान होणार आहे। पण आता पाऊस तर उद्यापासून जाणार असंच माहिती पडतंय। मग काय करणार तुम्ही पुढे? काय करणार, पाऊस नाही पडले तर काय करू शकत नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।